नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजला कप्स कसे लावायचे बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे बघा फ्रंट साइडचे 4 पार्ट कट करून घेतलेले आहेत अस्तरचे आणि याला प्रिन्स कटचा आकार सुद्धा देऊन घेतलेला आहे। तर इथे आता मी शिलाई टाकून घेत आहे प्रिन्स कटची। नेहमीप्रमाणेच ब्लाउज कट करून घ्यायचा आहे, या इथे कुठेही बदल नाही करायचा आहे। फक्त 2 पार्ट एक्स्ट्राचे ठेवायचे आहेत आणि एक्स्ट्रा इथे का ठेवलेले आहेत कारण समोरील हुकचा हा ब्लाउज आहे। जेव्हा बॅक साइड हुकचा असतो तेव्हा 2 पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला कप्स टाकता येतात। हा समोरील हुकचा आहे त्यामुळे मी इथे 4 पार्ट कट केलेले आहेत बघू शकता आणि 2 पार्टला अशा प्रकारे शिलाई टाकून घेत आहे। तरी प्रिन्स कटचा आकार इथे देऊन झालेला आहे दोन्ही पार्टला। आता हे बघू शकता 2 भाग आपले आणि इथे टक्स पॉइंटचे टिक मार्क करून घेतलेला आहे। हे टिक मार्क अगोदरच करून घेतलेलं होतं आणि हे जे कप्स आहे त्याला मध्यभागी अशा प्रकारे टिक मार्क केली आहे। आणि इथे हे बघा दुसरे 2 पार्ट राहिलेले ते घेतलेले आहेत आणि अस्तरवर ब्लाउज पीस वरती ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे। आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचा आहे। तर हे 2 पार्ट अस्तरचे आणि ते 2 पार्ट एकूण 4 पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचे असतात। तर अशा प्रकारे इथे ब्लाउज पीस आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे सर्व साइडने शिलाई टाकून आणि हा एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीस आहे तो सुद्धा सर्व कट करून घ्यायचा आहे। अस्तर बरोबर फिनिशिंग मध्ये कट करायचा आहे। तर अशा प्रकारे आता इथे बघा प्रिन्स कटचा आकार परत एकदा आपल्याला देऊन घ्यायचा आहे। याला शिलाई टाकून घ्यायची आहे। डबल एक शिलाई टाकून घेत आहे मी इथे 2 शिलाई टाकत आहे। अशाच प्रकारे हा दुसरा सुद्धा पार्ट इथे तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा आता हे अस्तर आपण अगोदर शिलाई टाकून घेतलं होतं, याला काय करायचं आहे हे कप्स अशा प्रकारे मध्यभागी टिक मार्क केलेली आहे आणि हा टक्स पॉइंट हे दोन्ही एक सोबत येऊ द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे इथे एकदम सेंटरला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। म्हणजे कप्स आपले इकडे तिकडे हल्ले नाही पाहिजे, व्यवस्थित एका जागेवरती बसलात अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे 3-4 शिलाई मी इथे टाकून घेत आहे म्हणजे शिलाई निघणार नाही, व्यवस्थित पॅक होईल। अशा प्रकारे इथे शिलाई टाकून पॅक केलेला आहे बघा। आणि कप्स कशा प्रकारे ठेवलेत हे सुद्धा बघून घ्या तुम्ही। आणि आता हे बघा आता हे कप्स सरळ झालाय आणि हे अशा प्रकारे याच्यावरती हे ब्लाउज पीस वाला अस्तर ठेवून आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे। पूर्ण साइडने आता इथे शिलाई टाकायची आहे। तर इथे बघा हे अगोदर उलटं करून खालच्या साइडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे खालच्या साइडने आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची इथे गरज पडणार नाही। जसं की आपण बॅक साइडला अस्तरच्या ब्लाउजला शिलाई टाकतो त्याप्रमाणे इथे ही शिलाई टाकून घेतली आहे खालच्या साइडने आणि आता याला सरळ बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरला। आणि आता हे सर्व सरळ करून सर्व साइडने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। तर आता हे 2 आपले अस्तरचे पार्ट आणि ब्लाउज पीसचे पार्ट हे तिन्ही सुद्धा आपण इथे आता जोडून घेतलेले आहे बघू शकता आणि अशा प्रकारे इथे हे पूर्ण सेट करून घेतलेलं आहे।
आता इथे तुम्ही बघू शकता दोन्हीसुद्धा पार्ट आपले पूर्णपणे रेडी झालेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या। थँक्यू।